जोहार जय मूल निवासी. मी संकेत आणि आपण पाहत आहात MN न्यूज महाराष्ट्र. आज आपल्यासोबत माम देशमुख सर आहेत. संपूर्ण महाराष्ट्र त्यांना माम, प्रेमाने माम या नावाने संबोधतो, ओळखतो. माम देशमुख सर हे केवळ भारतामध्येच नाही तर आंतरराष्ट्रीय स्तरावरचे इतिहासकार म्हणून संपूर्ण जगामध्ये जिथे जिथे त्यांची पुस्तकं पोहोचली, जे जे लोक त्यांना ओळखतात, मामनच्या पुस्तकांमुळे ती पुस्तकं वाचून बहुजन समाजाला त्यांचा खरा इतिहास जो आहे तो समजायला लागला. अनेक तरुण मुलं, अनेक तरुण पिढी जी आहे ती मामनची पुस्तकं वाचून बहुजन आंदोलनामध्ये सक्रिय झालेली आहेत. असे आंतरराष्ट्रीय कीर्तीचे माम देशमुख सर आज आपल्या चॅनलवर आहेत आणि मी त्यांचं मनापासून स्वागत करतो आणि विशेष आभार देखील व्यक्त करतो की त्यांनी आम्हाला वेळ दिला आणि यापुढे आपण जी काय चर्चा करणार आहोत त्या चर्चेमध्ये ते सहभागी होणार आहेत. या सोबतच MN चे मुख्य संपादक माननीय कुमार काळे सर हे देखील आपल्या सोबत आहेत आणि आम्ही दोघे मिळून मामनची चर्चा करणार आहोत. आरक्षणाचा विषय आहे किंवा इतिहासाचा विषय आहे, त्या सर्व मुद्द्यांवरती आम्ही सविस्तर चर्चा करणार आहोत. सर, सगळ्यात अगोदर तर आता आरक्षणाचा जो लढा आहे, छत्रपती शाहू महाराजांनी 26 जुलै 1902 रोजी आरक्षण आपल्या करवीर संस्थानामध्ये 50% देऊ केलं. ते 119 वर्ष कालच पूर्ण झालेली आहेत. म्हणजे जवळपास 120 वर्षांचा हा लढा आहे, हे आंदोलन आहे. तर ह्या 120 वर्षांच्या आंदोलनाला, खास करून आरक्षणाच्या आंदोलनाला तुम्ही कसे बघता? आजचा आरक्षणाचा जो लढा आहे तो शाहू महाराजांच्या पेक्षा फार वेगळा आहे आणि एक हा बहुजनांविरुद्ध, ब्राह्मणेतरांविरुद्ध एक प्रकारचं षडयंत्र आहे असं मला वाटतं. कारण आरक्षण समर्थक आणि आरक्षण विरोधक यांना दोघांनाही काही अपवाद सोडले तर यांना आरक्षणाबद्दल माहितीच नाही. कारण असं की शाहू महाराजांनी 26 जुलै 1902 रोजी त्यांच्या कोल्हापूर गॅजेटमध्ये आरक्षणाचा आदेश प्रसिद्ध केला. इंग्लंडवरून आदेश देऊन तो प्रसिद्ध केला. पण लोकांना असं वाटतं की मुळात हे आरक्षण हे नोकऱ्या देण्यासाठी आहे असं वाटतं. वास्तविक हा भागीदारीचा लढा आहे. हा भागीदारीचा लढा आहे. शासन प्रशासनामध्ये बहुजनांचं प्रतिनिधित्व किती आहे यासाठीच हा लढा आहे. परंतु प्रसार माध्यमांनी आणि त्याला बळी पडलेल्या आमच्या काही बहुजन संघटनांनी तो नोकरी देण्याचा लढा केला. हा प्रतिनिधित्व, बहुजनांना शासन प्रशासनात प्रतिनिधित्व देण्याचा हा लढा आहे आणि हे आम्ही विसरलो आणि आम्हाला हे विसरायला लावलं. तर हा मोठं हे बहुजनांविरुद्धचं हे एक मोठं षडयंत्र आहे आणि त्यासाठी आपल्याला हे लक्ष द्यायला पाहिजे की ही दिशाभूल आहे बहुजनांची. कारण 50% आरक्षण शाहू महाराजांनी घोषित केलं होतं आणि त्यामध्ये 4 जाती वगळलेल्या होत्या. ब्राह्मण, कायस्थ प्रभू, शेणवी आणि पारशी ह्या 4 समाज वगळून बाकीच्यांना, म्हणजे त्याच्यात मराठा समाजासह ह्या सगळा समाज आलेला होता. आणि त्याच दृष्टीनं आपण हा आरक्षणाचा लढा हा भागीदारीचा लढा म्हणून आपण चालवणं आवश्यक आहे. तो नोकरीसाठी आणि पोटापाण्याचा धंदा यासाठी तो सुरू केला. अशा तऱ्हेचा आज सुरू झालेला आहे. आणि आरक्षणाच्या बाबतीमध्ये एक लक्षात ठेवा की कोल्हापूर संस्थान, इंग्रजांचा काळ होता तो, कोल्हापूर संस्थानांची लोकसंख्या होती 9 लाख आणि 9 लाखांमध्ये 28,000 फक्त ब्राह्मण होते. 9 लाखांमध्ये 28,000 ब्राह्मण होते. आणि परंतु नोकऱ्यांमध्ये जे 28,000 ब्राह्मण आहेत म्हणजे पर्सेंटेजने 3% त्यांना येतं. परंतु नोकऱ्यांमध्ये आपल्याला एक उलट स्थिती दिसेल. शाहू महाराजांच्या 2 एप्रिल 1894 मध्ये शाहू महाराजांच्या हातामध्ये सूत्र आली
आणि त्यावेळी काय स्थिती होती, तर जनरल खात्यामध्ये एकूण पद, एकूण अधिकारी 71 होते. 71 पैकी 67 अधिकारी हे ब्राह्मण होते. म्हणजे पर्सेंटेजने विचार केला तर जास्तीत जास्त 3 ब्राह्मण पाहिजे, पण त्या ठिकाणी 67 ब्राह्मण होते आणि बाकीचे 4 इतर होते, बहुजन होते. तर ही अवस्था होती. आणि नंतर खाजगी खात्यामध्ये, प्रायव्हेट डिपार्टमेंटमध्ये 46 एकूण जागा ज्या होत्या ते 53 होत्या. 53 पैकी 46 ब्राह्मण होते. म्हणजे खरं म्हणजे जास्तीत जास्त 2 पाहिजे होते, त्याच्या ठिकाणी 46 ब्राह्मण होते आणि 7 इतर होते. तर ही स्थिती जेव्हा शाहू महाराजांनी लक्षात घेतलं, की शाहू महाराजांच्या हे लक्षात आलं की जिकडे तिकडे ब्राह्मणच दिसतात आणि बहुजन दिसत नाहीत, ही लक्षात घेऊन मग शाहू महाराजांनी हा आदेश केलेला आहे. आणि आदेश दिल्यानंतर जो रिटायर्ड होईल ब्राह्मण त्या जागी बहुजन निवडायचा, बहुजन अपॉइंट करायचा, नियुक्त करायचा, हे शाहू महाराजांचं धोरण होतं. आणि त्या धोरणानुसार जेव्हा शाहू महाराजांचं 1922 मध्ये निधन झालं, त्यावेळी जी परिस्थिती होती ती परिस्थिती अशी होती की एकूण 95 पदं होती. जनरल खात्यामध्ये 95 पदे होती, त्यापैकी 36 ब्राह्मण होते. खरं म्हणजे 3च ब्राह्मण पाहिजेत, पण तरी 36 होते. आणि 59 हे बहुजन होते. 59 हे बहुजन होते. तर दुसरं असं की प्रायव्हेट खात्यामध्ये 152 जागा होत्या, त्यापैकी 43 ब्राह्मण होते आणि 109 बहुजन होते. तर 109 बहुजन म्हणजे काय, याच्यात नोकऱ्या इतकेच नोकऱ्या देण्यासारखं होतं असं नाही. तर नोकऱ्या देण्यासाठी नव्हतं, तर बहुजनांची भागीदारी, हे तरी ब्राह्मणांची भागीदारी तिथेही त्यांच्या संख्येच्या मानाने जास्तच होती. पण तरीही शाहू महाराजांनी हे बहुजन ही स्थिती बदललेली आहे. आणि अशा रीतीनं आपल्याला हा जो लढा आहे, हा भागीदारीचा मुळातला लढा आहे. शासन प्रशासनामध्ये तुमची हिस्सेदारी किती पाहिजे, प्रतिनिधित्व किती पाहिजे, म्हणजे या दृष्टीनं हा लढा होता. आणि ह्या दृष्टीनं आरक्षण शाहू महाराजांनी सुरू केलेलं होतं. पण आज आरक्षण म्हणजे बदल्या बढत्या आणि नोकऱ्या यासाठीच असं त्याचं परिवर्तन झालेलं दिसेल. तर हा भागीदारीचा प्रश्न आज आपल्याला हाती घेणं आवश्यक आहे. आणि भागीदारी जर विचारली तर आज आपल्याला सगळ्या खात्यामध्ये प्रशासनाच्या, कारण प्रशासनाचं कायदेकारी शाखा, कार्यकारी शाखा आणि न्याय शाखा यामध्ये आपली भागीदारी किती आहे, बहुजनांची ब्राह्मणेतरांची भागीदारी किती आहे, हा जर विचार केला तर अतिशय भयानक असं स्वरूप आपल्याला दिसेल. तर या दृष्टीनं बिलकुल, तो आता आरक्षणाचं काय झालेलं आहे, आता बहुजनांची किती भागीदारी आहे शासन प्रशासन न्यायपालिका आणि मीडियामध्ये, तो एक प्रश्न आहेच आहे. परंतु मला इतिहासकार म्हणून तुम्हाला हे विचारावं असं वाटतं की शाहू महाराजांनी हे आकडे कुठून एकत्र केले? काय त्यांनी त्यांच्या करवीर संस्थानामध्ये अशा पद्धतीचा कुठला सर्वे केला, त्या आधारावरती त्यांनी हे आकडे एकत्रित केले, की इंग्रजांच्या काळामध्ये जी जाती आधारित जनगणना होत होती प्रत्येक 10 वर्षानंतर, म्हणजे 1881-82 पासून जी काय जाती आधारित जनगणना सुरू झाली, तर ते आकडे त्यांनी एक मिळवले, की त्यांनी स्वतःच्या संस्थानामध्ये वेगळा कोणता सर्वे करून हे आकडे एकत्रित केले? स्वतःच्या संस्थानामध्ये 9 लाख लोकसंख्या त्यांची होती, त्यांच्या संस्थानाची, आणि त्याच्यामध्ये त्यांना स्वातंत्र्य होतं. तर याच्यामध्ये जो आकडे जे आहेत ती जनगणना नाही, तर आकडे जे मिळवले ते त्यांच्या ऍडमिनिस्ट्रेशन मध्येच दिसत होते ना, की 71 अधिकाऱ्यांपैकी 67 ब्राह्मण आहेत. हे काही याच्यात जनगणना स्वतंत्र करण्याची गरजच नव्हती. तर अशा याच्यामध्ये हे आकडे यांनी
म्हणजे आरक्षण देण्या अगोदर हे आकडे मिळवणं गरजेचं आहे, मग ते जनगणनेच्या माध्यमातून असो किंवा स्वतंत्र सर्वे करून असो. हे ओपनच होतं, कारण लहानसं संस्थान होतं ना, तर त्यामध्ये मध्ये तुमचा आवाज, इंटरनेटचा काही इश्यू असल्यामुळे आवाज तुमचा येत नव्हता. तो मुद्दा तुम्ही जो सांगत होता तो पुन्हा जरा सांगितला तर बरं होईल. आवाज पूर्णपणे बंद झाला होता. हा, तर शाहू महाराजांचं संस्थान जे होतं त्याची लोकसंख्या त्यावेळी 9 लाख होती आणि त्यामुळे त्यांच्या अखत्यारीत जे खातं होतं किंवा जे जनरल डिपार्टमेंट होतं त्यामध्ये अधिकारी किती आहेत हे खूप अशी जनगणनासारखी मोठी गणना करण्याची गरज नव्हती, एका दिवसातच हे कळत होतं. तर याच्यामध्ये आणि त्यानंतर ते ऍक्शन घेऊ शकत होते, कारण इंग्रजांना अलग मुलूक त्यांनी तोडून दिलेला होता आणि म्हणून ते आपल्या राज्यामध्ये स्वतंत्र होते. बरोबर, पण कुठून तो विचार आला की आपल्याला ह्या लोकांचं प्रतिनिधित्व देण्यासाठी अशा पद्धतीचे, कारण याच्या अगोदर म्हणजे शाहू महाराजांनी रिझर्वेशन लागू करण्या अगोदर रिझर्वेशन ही संकल्पना फक्त होती जी राष्ट्रपिता ज्योतिराव फुले यांनी मांडली होती, परंतु ते धरातलावरती म्हणजे जमिनीवरती ते इम्प्लिमेंट झालेलं नव्हतं. मग शाहू महाराजांच्या डोक्यामध्ये ती कुठून अशी कल्पना आली की आपण अशा पद्धतीने यांचं प्रतिनिधित्व शाबूत ठेवण्यासाठी किंवा यांच्या राखीव जागा यांनाच मिळावं, याच्यावरती अतिक्रमण होऊ नये, त्यांच्या अधिकारावरती अतिक्रमण होऊ नये, हा विचार शाहू महाराजांच्या डोक्यामध्ये कुठून आला? हा, तर शाहू महाराज हे कोल्हापूर गादीवरचे दत्तक होते. जयसिंगपूरचे ते कागलचे घाटगे होते आणि तिथे जेव्हा वडिलांच्या याच्यामध्ये लक्षात आलं की 7-8 वर्षाचे असताना त्यांच्या लक्षात आलं की त्यांचे वडील जेव्हा थकलेले खुश असतील तेव्हा ब्राह्मणाच्या फाईल समोर करायच्या आणि ते थकलेले असतील किंवा चिडलेले असतील किंवा सर आवाज, माईक म्यूट झालेला आहे तुमचा सर, आवाज येत नाहीये. इंटरनेटच्या काही समस्येमुळे, काही टेक्निकल अडचणींमुळे देशमुख सरांचा जो आवाज आहे तो आपल्यापर्यंत येत नव्हता. पुन्हा आम्ही त्याला रिकनेक्ट केलेला आहे आणि पुन्हा आपण देशमुख सरांना विचारूया की आरक्षणाची संकल्पना केवळ मात्र राष्ट्रपिता महात्मा ज्योतिराव फुले यांनी इंग्रजांसमोर, हंटर कमिशन समोर मांडली होती, परंतु शाहू महाराजांनी म्हणजे 1902च्या अगोदर कुठल्याही प्रकारचं रिझर्वेशन त्यावेळी नव्हतं. तर प्रश्न हा आहे की छत्रपती शाहू महाराजांच्या डोक्यामध्ये ही कल्पना कशी सुचली की ह्या वर्गाला, ज्यांचं प्रतिनिधित्व नाही त्या वर्गाला त्यांच्या राखीव जागा किंवा त्यांचे जे अधिकार आहेत, प्रतिनिधित्व जे आहे ते देण्यात यावं, हा विचार शाहू महाराजांच्या डोक्यामध्ये कसा निर्माण झाला? सर, हा रोजचाच प्रश्न होता त्यांच्या ऍडमिनिस्ट्रेशन मध्ये. जिकडे तिकडे ब्राह्मणच दिसत होते, बहुजन दिसतच नव्हते आणि त्यामुळे सर्वसाधारण कोणालाही, कोणत्याही शासकाच्या लक्षात हे आल्याशिवाय राहत नाही. तर अशा रीतीनं त्यांच्या डोक्यामध्ये, आणि लहानपणापासूनच त्यांना असा अनुभव होता ब्राह्मणांचा की त्या फाईलमध्ये, मी फाईलचं सांगितलं की ब्राह्मणांच्या बद्दलच्या फाईल असल्या तर महाराज खुशीत असतील तेव्हा द्यायची, आणि बहुजनांचे असले तर महाराज थकलेले असतील, चिडलेले असतील किंवा आणखी धांदलीत असतील तेव्हा द्यायची. तर हे जेव्हा त्यांना कळलं तेव्हा कारकुनांना, म्हणजे वडिलांकडे असताना कारकुनांनाच सांगितलं त्यांनी की हे असं करू नको तू, मराठ्यांच्या फाईल ह्या खुश असले महाराज म्हणजे तेव्हाच द्या. तर अशा रीतीनं आपल्याला हे रोजचाच ताप होता त्यांचा की विश्वासातलं, आणि त्यामुळे कोणालाही हे सुचणं काही कठीण नाही. तर प्रशासनाचा, ब्राह्मणांचा त्यांना लहानपणापासूनच आलेला होता. एक ब्राह्मण जेव्हा रिटायर होतो तर त्याच्या जागी ब्राह्मण नाही नेमायचे, ते बहुजन नेमायचे. तर असं आपल्याला दिसेल. तर आरक्षण ही इथून सुरुवात आहे, म्हणजे प्रतिनिधित्व मिळवण्यापासून. कारण इतक्या नोकऱ्या तर काही 71-53 एवढ्याच नोकऱ्या होत्या का संस्थानामध्ये? नव्हत्या. पण प्रतिनिधित्व नाही आपलं हे त्यांच्या लक्षात आलं. नाऱ्याच्या आणि मोक्याच्या जागांवर आपली माणसं नाही आहेत, समाजाच्या हिताचं रक्षण करणारी माणसं त्या ठिकाणी आहेत.
देशमुख सर, हे जे वर्ष आहे हे शाहू महाराजांचं स्मृती शताब्दी वर्ष आहे. हो. आणि या स्मृती शताब्दी वर्षाच्या निमित्ताने शाहू महाराजांनी केलेल्या कार्याचा, खास करून त्यांचा जो काही आपण सामाजिक राजनीतिक इतिहास जो आहे तो आपण समाजासमोर पुन्हा नव्याने मांडण्याचा, त्याला समजून घेण्याचा प्रयत्न करतोय. आरक्षणाच्या बाबतीमध्ये शाहू महाराजांचं नाव अग्रणी येते. महाराष्ट्र त्याची एक कर्मभूमी ठरला, परंतु आज महाराष्ट्रामध्येच गेली अनेक वर्ष झालं आपण मराठा आरक्षणाचा जर विषय घेतला तर जवळपास 2 पिढ्यांपासून हा आरक्षणाचा विषय लगातार चालू आहे. अण्णासाहेब पाटील असतील किंवा त्यानंतरच्या पुरोगामी चळवळीतून सुद्धा मराठा आरक्षणाचा विषय समोर आला आणि दोनदा हे आरक्षण आयोग बनवून दिलं गेलं आणि आता सुप्रीम कोर्टाने काल परवा ते नाकारलं. मग या 40 वर्षाच्या म्हणजे 2 पिढ्यांच्या आरक्षणाच्या लढ्याकडे आपण कशा नजरेने पाहतो? खरं म्हणजे आजचं जे शिक्षण आहे, विद्यापीठातलं शिक्षण, शाळा कॉलेजामधलं शिक्षण, हे बहुजनांच्या शत्रूच्या हातात आहे. ही बहुजनांची पिढी जी घडवायची आहे ती त्यांच्या शत्रूच्या हातामध्ये, त्यांच्याकडे आपण सोपवलेला आहे. आणि त्यामुळे हा बहुजन समाज सुद्धा याच्यामध्ये लाचारी बरीचशी आणि गुलामी आलेली आहे. आणि अभ्यासाकडे एक चिंतन, अभ्यास विषय कुठले निवडावेत याबद्दल सुद्धा एक प्रकारचा गैरसमज, दिशाभूल झालेली आहे त्यांची. जसं शाहू महाराजांचं सांगताना शिक्षण कार्य शाहू महाराजांचं खूप मोठं आहे, पण त्यांची मल्लविद्याच सांगतात. म्हणजे मारपीट करा आणि कारण मल्लविद्या किंवा शारीरिक हे फक्त 40-45 वर्ष शिकतं, परंतु शिक्षणातला मल्ल जो आहे तो मृत्यूनंतरही 1000 वर्ष टिकतो. बाबासाहेब हे शिक्षणातली मल्ल होते आणि ते आपल्याला पटवून देण्यात येत नाही. शाहू महाराजांचा कल तिकडे होता शिक्षणाकडे, आणि त्यामुळे ते वसतिगृह वगैरे ते सांगत नाहीत जास्त, आणि फक्त मल्लविद्या सांगतात आणि बहुजन समाजाला तिकडे वळवण्याचा प्रयत्न करतात. आजही आपल्याला मीडिया जो आहे, प्रसार माध्यम आहे, तो तरुणांसमोर कुठला आदर्श निर्माण करतो तर जोकर व्हा, डान्सर व्हा, नाहीतर सिंगर व्हा, असाच आदर्श त्यांच्या समोर निर्माण करतो. आणि अशा रीतीनं एक तरुण पिढी पूर्ण बिघडवलेली आणि अनेक पिढ्या या मनुवादी शिक्षण पद्धतीनं, आणि आज त्यांच्याच हातात आहे. कुलगुरू त्यांचीच आहेत, शिक्षण मंत्री त्यांचीच आहेत, आणि आपले असले तरी त्यांची विचार मनुवादीच आहेत. कारण आपल्यातला जसा जसा प्रस्थापित होतो तसा तसा तो जास्त भित्रा होतो, जसा जसा शिक्षित होतो तसा तसा जास्त भित्रा होतो आणि स्वार्थी बनतो, समाजाकडे लक्ष देत नाही, अपवाद आहेत. तर हे आपण विसरलो. शाहू महाराजांना काही गरज नव्हती, कारण ते इतर संस्थानिकांसारखे खानापिना आणि मजा करणं याच्यामध्येच राहू शकत होते. परंतु सयाजीराव गायकवाड आणि शाहू महाराज यांनी आपल्या फिकीर केली नाही की आपलं राज्य खालसा होईल की वगैरे वगैरे, काही फिकीर न करता हे शाहू महाराजांचं फार मोठं योगदान आहे, आपल्याला दिसेल. बरोबर. मला आपल्याकडून एक जाणून घ्यायचं होतं की महाराष्ट्रात मराठा आरक्षणाचा जो विषय सध्या ऐरणीवरचा आहे, अनेक मराठा क्रांती मोर्चाच्या माध्यमातून आपण पाहिलं, लाखोंचे मोर्चे झाले. अण्णासाहेब पाटलांचा लाखोंचा मोर्चा मुंबई विधान भवनावरती आपण पाहिला, आणि अण्णासाहेब पाटलांपासून ते अगदी आजच्या पिढीपर्यंत जर आपण पाहिलं तर एक असं म्हणू शकतो की आपण 2 पिढ्या मराठा आरक्षणासाठी लढल्या, आणि या 2 पिढ्यांच्या संघर्षातून आता पदरी काय पडतंय मराठा वर्गाची? हा, तर मराठा वर्ग जो लढतो त्याचा गुरु कोण आहे? त्याचा गुरु मनुवादी आहे, शाहू महाराज नाही. असं म्हणतात की मराठा युद्धात जिंकतात आणि तहामध्ये हारतात, हे नियम जो म्हणजे हा जो नाही, त्यांना आरक्षणच माहित नाही, घटनाही माहित नाही. 50% आरक्षण जे बाकीचं आहे, आम्हाला कोणाच्या पदरातलं घ्यायचं नाही वगैरे मोठे मोठे मंत्री म्हणतात, ते त्यांचं किती अज्ञान आहे आरक्षणाच्या बाबतीत. बाबासाहेबांनी 50% आरक्षण जे सोडलेलं आहे, बाबासाहेबांवर घटना निर्मिती अनेक प्रकारचा दबाव होता, पण ते सोडलेलं आहे, ते गुणवंतासाठी सोडलेलं आहे. म्हणजे आदिवासी सुद्धा 50% मध्ये 50% आरक्षण हे 100% साठी आहे. म्हणजे आदिवासी असो की SC ST कोणीही असो,
तो जर त्याच्यात पास झाला तर याच्या राखीव जागेमध्ये तर त्याला धरण्यात येत नसे, परंतु धरण्यात येत नाही. परंतु काही काही ब्युरोक्रेसीमध्ये काही नोकरवर्ग तशी बदमाशी करण्याचा प्रयत्न करतो की तिकडे आला तर याचं आरक्षण भरलं आणि त्याची गणना इकडे करतात. परंतु तसं नाही, आम्हाला कोणाच्या ताटातलं घ्यायचं नाही असे मोठे मोठे बोलतात. अरे तुम्हाला कोणाच्या ताटातलं घ्यायचं नाही तर 50% वर मागता कशाला? तुम्ही मराठा तर ओबीसी आहे, मराठा, मी कुणबी आहे, विदर्भातले आम्ही कुणबी आहोत. तुकाराम महाराजांनी शिवाजी महाराजांच्या पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यामधला जो मराठा आहे हा स्वतःला कुणबी करणारा मानत नाही, तो स्वतःची ओळख मराठा हीच कायम ठेवू इच्छितो. एकदम बरोबर आहे, कारण आजही तो कुणबी मानायला तयार नाही. आणि हे सगळं बहुतेक मला वाटतं 1956 मध्ये मराठांचं अधिवेशन कोल्हापूरला झालं होतं. तर त्यामध्ये जत आणि सोंडूरच्या संस्थानिकांनी म्हटलं होतं की मराठ्यांना आरक्षण नको, मराठा समाज हा गरीब नाही वगैरे वगैरे. तेव्हा डॉक्टर भाऊसाहेब पंजाबराव देशमुखांच्या अध्यक्षतेखाली हे अधिवेशन झालं होतं. तेव्हा पंजाबराव देशमुखांनी म्हणाले की तुम्ही मराठा नाही, तुमची जात मराठ्यांची नाही, तुमची जात राजे महाराजांची आहे. मराठा समाज अतिशय गरीब आहे आणि त्याला आरक्षणाची गरज आहे, अशा तऱ्हेचं डॉक्टर पंजाबराव देशमुखांनी म्हटलं होतं. आणि 340वा कलम सुद्धा त्यांच्या आग्रहामुळे ते टाकण्यात आलं आणि कॉन्स्टिट्यूंट असेंब्ली डिबेटमध्ये ते वेगळ्या पुस्तकात घेण्यात आलं अखेरीस. आणि त्याच्यातही मोठ्या बदमाशा होण्याचा प्रकारही, कारण कॉन्स्टिट्यूंट असेंब्ली डिबेटमध्ये आपल्याला दिसेल की असं कारण असं होतं की नेहरूंना कळलं होतं की पंजाबराव देशमुख आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे रात्री डिबेट चालू झाल्यावर रात्री चर्चा मसलत करतात आणि अशा रीतीनं निर्णय घेतात, हे त्यांना कळलं होतं पंडित नेहरूला. म्हणून त्यांना पंडित नेहरू आणि बाबासाहेब आंबेडकर, पंजाबराव देशमुख आणि बाबासाहेब आंबेडकर यांची मोठी धास्ती घेतलेली होती. तर ते 340वा कलम हे, पण 340वा कलमात आरक्षण दिलं नाही. 340वा कलमामध्ये आयोगाची भूमिका आली, त्याच्यामध्ये आयोगाची भूमिका आहे आणि तो आयोग नेमावा, तर त्याच्यातही चालढकल केली. तर बाबासाहेबांनी त्यासाठी राजीनामा दिला. बाबासाहेबांनी पश्चिम महाराष्ट्रातला मराठा किंवा मराठवाड्यामधला जो मराठा आहे तो स्वतःची नाळ कुणबी करणाऱ्या लोकांबरोबर त्याची आहे जुळलेली, पण तो स्वतःला कुणबी स्वीकारत नाही आणि मग तो कुणबी न राहता मराठा आरक्षणाची मागणी करतो. हा, हे बरोबर आहे. ह्या द्वंद्वामध्ये मराठा वर्गाकडे आज एक सामाजिक द्वंद्व आहे की त्याला आरक्षणही हवंय आणि त्याची जी मराठा ही जी ओळख आहे ती ओळखही टिकून ठेवण्यासाठीचा तो प्रतिष्ठा जपण्याचाही प्रयत्न करतो. भारतीय राजकारणामध्ये असे द्वंद्व पुष्कळ आहेत. त्यांना तो स्वतःला क्षत्रिय म्हणवतो, म्हणजे ब्राह्मणाच्या खालचा, त्याच्यातच त्यांना समाधान आहे. तर हे याचं कारण असं की मनुवादी विद्यापीठातून त्यांचं शिक्षण झालेलं आहे, त्यांची क्यू करायची वाटते. कारण काँग्रेसची सुद्धा हीच भूमिका, म्हणजे काँग्रेसने हे सामंती मराठा वर्गाला जोपासला आणि त्यांच्याकडून ह्या गोष्टी करून घेतल्या असं नाही वाटत? काँग्रेस आणि भाजप याच्यामध्ये काहीच फरक नाही. भाजपला काँग्रेसचं राज आलं तर कुठलंही राज नको, काँग्रेसचं आलं तर त्यांना बरं वाटतं आणि काँग्रेसला भाजपचं आलं तर त्यांना, का भाजपने काँग्रेस हे ए टीम न बी टीम आहे, याच्यामध्ये फरकच नाही. कारण जेवढे RSS वाले जी नोकरशाही आहे, कारण अनेकदा आपल्याला एक लक्षात येतं की आपण मोदीला, शहाला, भागवतला झोडपतो. ह्या सावल्या आहेत हो, ह्या सावल्या आहेत. मोठे मोठे विचार होतं मोदी, शहा, भागवत, अरे हे नाही आहेत, ह्या सावल्या आहेत. यांचा मेंदूत मेंदू आहे. हा मेंदू जो आहे तो हे ब्युरोक्रेसी आहे, हे ब्युरोक्रेसी आहे. आणि म्हणून कायदा जो करतात, कायदा लोकसभा संसद करत नाही, कायदा एखादा क्लर्क अधिकारी करतो आणि तो संसद मांडतो. त्याची भाषा क्लिष्ट असते. कायदा बनण्याचं मी माझ्या सन्मार्ग पुस्तकामध्ये हे लिहिलेलं आहे. आणि मग कार्य करणं, कायदा कितीही तुम्ही चांगला केला तरी त्याची अंमलबजावणी झाली नाही तर काही उपयोग नाही.
आणि ते कार्यकारी शाखा त्याची अंमलबजावणी करते, कार्यकारी शाखा त्याची अंमलबजावणी करते आणि ते कार्यकारी शाखा त्यांच्या मनात असलं त्या कायद्याची अंमलबजावणी करते, नाही तर वळण देतं. कारण शेतकऱ्यांना मदत करावी, पण तो तहसीलदार जर ऐन हंगामाच्या वेळी सुट्टीवर गेला तर तुम्ही काय करू शकणार. ही ब्युरोक्रसी जी आहे, ही ब्युरोक्रसीच हा मेंदू आहे खरा, RSSचा खरा मेंदू ही ब्युरोक्रसी आहे आणि ते हे चालवतं. याच्याकडे अजूनही लक्ष आलेलं नाही अनेकांचं, कारण ही सगळी सावली आहे, छाया आहे. आपण सावल्यांना झोडपतो. खरा जो आहे तो ब्राह्मण बसलेला आहे, मनुवादी ब्राह्मण, आणि त्यासाठी तो सगळं सूत्र हलवतो. आणि म्हणून तुम्हाला पुरावा देतो की तुम्हाला दिसेल की इंदिराजींचा खून झाला तर हजारो शिखांची कत्तल झाली, परंतु महात्मा गांधीचा खून झाला तर एकही ब्राह्मण मेला नाही. उलट सावरकर सोडलं. आणि एवढंच नव्हे तर बाबरी मस्जिद पाडण्यामध्ये तर नरसिंगरावचाही हात होता असं कांशीरामजींनी सांगितलं आहे, सुप्रीम कोर्टाचा हात होता असं कांशीरामजी सांगितलेलं आहे. तर अशा रीतीनं सगळीकडे त्यांची मजबूत पकड आहे आणि आजही पकड आहे, आणि हे आपल्या लक्षात येणं आवश्यक आहे. आणि म्हणून आपल्याला जनगणना वगैरे हे सगळं मागण्यापेक्षा आरक्षणामध्ये भागीदारी, आमची सुप्रीम कोर्टातल्या जजेस मध्ये भागीदारी, आमची कार्यकारी याच्यामध्ये सेक्रेटरी मध्ये भागीदारी, ते आकडेवारी मी सांगेन मंडल आयोगाने मांडली आहे, तर ते गायबच केलेत मंडल आयोगाचे रिपोर्ट अनेकदा. तर मंडल आयोगाने फार चांगली आकडेवारी दिलेली आहे, ते पुढे मी सांगतोय. तर पुढे जाण्या अगोदर, म्हणजे मंडल कमिशन आणि ह्या सगळ्या आकडेवारीवरती चर्चा करण्या अगोदर मला तुम्हाला असं विचारायचं आहे की छत्रपती शाहू महाराजांनी भास्करराव जाधव यांच्या माध्यमातून मराठा वर्गाला एक वेगळं राखीव जागा, जसं शेड्यूल कास्टला राजकीय आरक्षण असावं किंवा वेगळं स्वतंत्र मतदारसंघाची जी मागणी करण्यात आली होती, तर तशीच मागणी शाहू महाराजांनी देखील केली होती. परंतु शाहू महाराजांनंतर ती जी दृष्टी आहे ती त्यानंतरच्या मराठा नेत्यांमध्ये तशी दृष्टी आली नाही, किंवा ती मागणी मराठा वर्गाला स्वतंत्र मतदारसंघ असावा ही मागणी जोर धरू शकली नाही. त्याची काय कारणे आहेत? आणि जे इतिहासकार आहेत, खासकर मराठा वर्गातले इतिहासकार आहेत, त्यांनी देखील यावरती सूचक असं मौन बाळगलं. काय कारण आहे? का ती माहिती पुढे आली नाही? त्या आंदोलनाचं पुढे काय झालं? का ते आंदोलन किंवा त्यांना मराठा वर्गाला स्वतंत्र मतदारसंघ मिळू शकला नाही? याची कारणे का समोर आली नाही? शाहू महाराज आणि त्या काळी इंग्रजांचं राज्य होतं. शाहू महाराजांना मर्यादा होत्या, त्या मर्यादा सांभाळून ते वागत असत. तर त्या सगळ्या त्याचं स्पिरिट आपण घ्यायचं, भावना त्यांच्या मागे कुठली आहे त्याचा आशय घ्यायचा आणि आजचा मार्ग आखायचा. कारण असं आहे की इंग्रजांचं राज्य जे होतं कायद्याचं राज्य होतं. कायद्यासमोर सगळे समान, मनुस्मृतीचं राज्य नव्हतं. ही इंग्रजांची फार मोठी देण आहे आपल्याला की मनुस्मृती कायद्यासमोर तो ब्राह्मण असे का बहुजन असे का दलित असे का आदिवासी असे, सगळ्यांसमोर कायद्यासमोर सगळे समान होते. आणि ब्राह्मणांचं, मनुवादी ब्राह्मणांचं एक वैशिष्ट्य होतं की सत्तेच्या आश्रयाने ते राहतात, सत्तेच्या आश्रयाने ते राहतात. आणि मी तुम्हाला सांगितलं की पक्क लक्षात ठेवायचं की आपलं शिक्षण जे आहे ते मनुवादी शिक्षण आहे, मनुवादी शिक्षण आहे. आणि म्हणून मोठे मोठे नेते म्हणतात की आम्ही तुमच्यासारखं बोललो असतो, तुमच्यासारखं लिहिलं असतं तर आज आमचं नाव फ्रंट पेजवर येते, ते बॅक पेजवरही आलं नसतं. तर अशा तऱ्हेचे ते उघड म्हणतात. तर यासाठी ज्यांना जे मानपान, सरकारी मानपान वगैरे हे जे आहे उच्च नीचता निर्माण करणारे आहेत, आणि म्हणून याकडे सुद्धा आपण लक्ष दिलं पाहिजे. आणि छत्रपती शाहू महाराजांनी, जसं तुम्ही म्हणता की इंग्रजांचं राज्य होतं आणि बऱ्याच मर्यादा होत्या, त्या मर्यादा असताना देखील त्यांनी भास्करराव जाधव यांच्या माध्यमातून
मराठा वर्गाला स्वतंत्र मतदारसंघाची मागणी केली होती. परंतु त्यानंतर जे मराठा नेते आले, मग सत्यशोधक समाजाचं जे आंदोलन आहे त्या माध्यमातून, त्या आंदोलनातून ही मागणी जोर धरू शकली नाही. त्यांना तर कोणत्या मर्यादा नव्हत्या. जे सत्यशोधक चळवळीचे नेते होते त्यावेळी, जे काम करत होते त्यावेळी, त्यांना तर शाहू महाराजांसारख्या मर्यादा नव्हत्या. त्यांनी हा मुद्दा का उचलून धरला नाही, किंवा त्याचं काय झालं पुढे, आणि इतिहासकारांनी देखील हा मुद्दा का दाबला, किंवा का त्यावरती चर्चा होऊ दिली नाही? भास्करराव जाधव हे त्या काळचे महाराष्ट्रातले सर्वात विद्वान आणि असे ग्रस्त होते. त्यांच्याकडे अजूनही माहिती नाही आपल्याला त्यांच्याबद्दलची आणि बहुजनांना. कारण असं की शाहू फुले आंबेडकर यांचे धडे आजही शाळा कॉलेज अभ्यासक्रमात नाहीत. आणि त्यामुळे यांचं जे हे होतं, यांना मर्यादा अशी होती की प्रसार माध्यम, महात्मा फुलेंनी ग्रंथ लिहिले त्यावेळी वाचताच येत नव्हतं लोकांना, त्यावेळी वाचताच येत नव्हतं, तरी त्यांनी ग्रंथ लिहिले. आणि ते खपण्यासाठी शाहू महाराजांची मदत अनेकांना झालेली दिसेल. भिक्षुकशाहीचं बंड प्रबोधनराव ठाकरेंचं, यांच्या 2000 प्रति मला दे आणि चेक अगोदरच देऊन दिला होता. तर हे आज मराठी तसे नाहीत ना. आज तर करोडपती अब्जाधीश मराठी आहेत, परंतु ते आपल्या बहुजनांकडे लक्ष देत नाहीत. मराठ्यांच्या संरक्षणाचा लाभ घेतात की मराठा आहे म्हटलं की कोणी हात लावायला तयार नसतो, हात वाकडा डोळा पाहून दाखवायला तयार नसतो. परंतु आज हे जे श्रीमंत मराठी आहेत, हे श्रीमंत मराठे, पूर्वी प्रस्थापित मराठे म्हणतो त्याला मी पेशव्यांचे मराठे म्हणतो. मराठे 2 प्रकारचे, शिवरायांचे मराठे आणि पेशव्यांचे मराठे. तर हे पेशव्यांचे मराठे आहेत, कारण मानपान, छोटा सरकारी पद, पदव्या, प्रसिद्धी, पैसा याच मागे लागलेले बहुजनातले इतिहासकार, मी सरकारी इतिहासकार म्हणतो त्याला. मी नावं सांगत नाही कारण आपला सन्माननीय अपवाद आहे. आपण या चळवळीचे फार मोठे प्रेरणास्त्रोत आहात. आपल्या विषयीचा आदर बहुजनांमध्ये खूप मोठा आहे. मामा, आमचा प्रश्न हा होता की शाहू महाराजांची जी राजकीय भूमिका होती ती काँग्रेसच्या विरोधामध्ये होती, आणि काँग्रेसच्या किंवा त्या काळाच्या तथाकथित राष्ट्रवादी आंदोलनाच्या विरोधात जाऊन त्यांनी एक स्वतंत्र भूमिका मांडली होती. अगदी बाबासाहेबांच्या समांतर त्या भूमिका होत्या. बाबासाहेबांच्या सोबत ते राजकीय पक्ष स्थापन करण्याच्या तयारीमध्ये होते. आणि मग ही एवढी मोठी एक राजकीय भूमिका शाहू महाराजांची होती. भास्करराव जाधवांना त्यांनी लंडनला पाठवलं की हा स्वतंत्र मतदारसंघाचा जो मौलिक भूमिका आहे किंवा इथली जातीच्या समस्या तुम्ही ब्रिटिशांना समजावून सांगा. पण भास्करराव जाधव लंडनला गेल्यानंतर त्या ठिकाणी ती भूमिका सोडून देतात. आणि त्यानंतर आपण पुढे पाहतो की जी काही शाहू महाराजांच्या नंतरची जी काही मांडणी आहे ती, त्या सर्व गोष्टी शाहू महाराजांच्या चर्चेत येतात. मी आपल्याला हा प्रश्न विचारण्यामागचा आमचा हे काय की आता ही शाहू महाराजांचं स्मृती शताब्दी वर्ष आहे, आणि या स्मृती शताब्दी वर्षाच्या निमित्ताने शाहू महाराजांचे जे अनेक पैलू जे आहे ज्याच्यावरती ज्यादा लिहायला हवं किंवा ज्याची मांडणी आणखीन समाजात विस्ताराने व्हायला हवी, त्या दृष्टिकोनाने शाहू महाराजांचा हा मुद्दा आम्हाला असं वाटतं की थोडासा दुर्लक्षित आहे, किंवा इतिहासकारांनी त्याच्यावरती का लक्ष दिलं गेलं नाही, ही भूमिका थोडीशी आम्हाला समजावून घ्यायची आहे. मला शक्य झालं आणि आता मला 86 लागलं, आणि शक्य झालं तर मी आधुनिक भारताचा नवीन इतिहास लिहायचं मनामध्ये आहे. खूप खूप अभिनंदन आहे, म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे. हो, आणि त्यासाठी मी अमेरिकेचा इतिहास पहिल्या प्रथम लिहिला, कारण भारताचा इतिहास समजण्यासाठी अमेरिकेचा इतिहास समजला पाहिजे. हे अनेकांना माहित नाही, कोणालाच माहित नाही, अनेकांना. मी खूप माझे बोट गेले, त्यामुळे 6 वर्ष सतत मी मेहनत केली. पण माझा मध्ययुगीन भारताचा इतिहासच, कारण तो जप्त झाला तर तो राजे महाराजांचा इतिहास लोक वाचतात, पण त्याचे 50 पण अमेरिकेचा इतिहास त्यांना वाटतं अमेरिकेच्या इतिहासाचा आपल्याला काय करायचं आहे. पण अमेरिकेचा इतिहास एक लक्षात ठेवा की भारतातून जे बॅरिस्टर होऊन आले ते इंग्लंडवरून आलेत, पण बाबासाहेब आंबेडकर अमेरिकेला गेलेत. हे आपल्याला फरक. आणि मी त्या अमेरिकेच्या इतिहासामध्ये खूप मेहनत घेतलेली आहे, आणि सगळे भारतातले विद्यमान प्रश्न आहे ते त्या अमेरिकेचा इतिहास काळजीपूर्वक वाचला तर
ते सुटण्यासारखे आहेत. अमेरिकेलाही हेच आपल्याला आलेलं होतं, अडचण आलेली होती. आणि त्यासाठी अमेरिकेत तर 1300 पंथ आहेत आणि संप्रदाय आहेत, परंतु तरीही आज अमेरिकेचा इतिहास हे आपल्याकडे दुर्लक्ष, कारण नवीन विचार येऊच नाही तुमच्यामध्ये. आणि म्हणून आपण मोठ्या मोठ्या गोष्टी करतो, पण नवीन विचार आपण व्यक्तिनिष्ठ झालो आहे. आणि नवीन विचार, कारण असं की तुमचा जो प्रश्न आहे की असं का बदललं, स्वतंत्र मतदारसंघ वगैरे वगैरे, तर त्यासाठी भारताची परिस्थिती 1920 मध्ये टिळक गेले आणि महात्मा गांधींकडे काँग्रेसचं नेतृत्व आलं. हे ब्राह्मणांना खूप खटकलं, मनोवादी ब्राह्मणांना भयंकर खटकलं, तरी काही काँग्रेसमध्ये होते. आणि मग ज्या चळवळी झाल्या त्याच्यामध्ये सत्यशोधकही बरेचसे नंतर काँग्रेसमध्ये गेलेले आपल्याला दिसतील. तर बाबासाहेबांनी म्हटले होतं जे मोरेंना की तुम्ही भालदार चोपदारच बनाल काँग्रेसवाल्यांची, कारण काँग्रेस ही त्या काळची बीजेपीच होती. काँग्रेस आजही बीजेपीच आहे, बी टीमच आहे. तर अशा तऱ्हेनं, आणि याचं कारण असं की त्यांना, तुम्हाला मी सांगितलं की छोटे जे बहुजनांचे पक्ष आहेत हे संपवायचे आहेत, कारण हे फुलेशाह आंबेडकरांच्या विचाराने प्रेरित झालेले आहेत. खरं तर तुमच्याकडून या वयात देखील नवीन नवीन पुस्तकं लिहिणं आणि ते आमच्या समोर, आमच्यासारख्या तरुणांसमोर वाचायला येणं ही खूप मोठी गोष्ट आहे. आणि MN न्यूज महाराष्ट्र, MN TV आमच्या सर्व चॅनलच्या वतीने तुम्हाला आम्ही शुभेच्छा देतो. तुमचं पुस्तक लवकरच येऊ आमच्या हातामध्ये आणि आम्ही ते वाचू, आणि त्याचा जो प्रचार आहे त्यामध्ये तुम्ही जे काही नवीन गोष्टी लिहाल त्या आम्ही प्रचारित करू. त्यावरती देखील आपण एक वेगळा कार्यक्रम जो आहे, वेगळा इंटरव्ह्यू तुमचा घेण्याचा प्रयत्न करू. तर चर्चा आपण पुढे घेऊन जाऊ. जो याच्या अगोदर देखील चर्चेमध्ये आपला मुद्दा आला की मराठा वर्ग जो आहे तो एकीकडे क्षत्रियत्वाचं किंवा गौरव बाळगतो जातीला घेऊन, आणि तो मराठा नंतर जो आहे आरक्षणाची देखील मागणी करतो. मराठा म्हणजे अगदीच अलीकडची जी काही उदाहरणं आहेत, मग पुण्यातील ते खोलेबाईचं प्रकरण असो किंवा सोवळं बाटलं म्हणून जो काही वाद निर्माण झाला होता ते प्रकरण असो, किंवा परळीमधलं एक प्रकरण असो, ह्यामधून हा जो द्वंद्व निर्माण झालेला आहे ह्याकडे तुम्ही कसं बघता? म्हणजे मराठ्यांचा याच्यातून एक प्रश्न निर्माण होतो की मराठ्यांचा नेमका धर्म कोणता? धर्म मराठ्यांना माहिती नाही. खरं म्हणजे प्रचंड अज्ञान आहे इतिहासाबद्दल, आणि ते काही अपवाद सोडले तर सगळ्या बहुजनांचा आहे. आपण काही धरून चालतो की वेद अस्तित्वात आहेत, वेद अस्तित्वातच नाहीत. आणि आपण धरून चालतो की बाबासाहेबांच्या वेळी मोबाईल होता का? नव्हता. TV होता का? नव्हता. तर हे आज इतका प्रचार झाला, तर तसंच त्या काळी सुद्धा हे जे होतं त्या पोथ्या होत्या, आणि वेद जे होते निसर्ग पूजा होती ऋग्वेदामध्ये, आणि मंत्र खूप मोठे नव्हते, 1-2 शब्दाचे 4-5 शब्दाचे मंत्र असत, तसंच मंत्र घोटायचा. तर हा ब्राह्मणांचा नव्हता, हा बहुजनांचा होता. आणि बहुजन हे निसर्ग पूजा, जगामध्ये निसर्ग पूजा होती. आकाश, पृथ्वी, वादळ, महापूर यांना ते आराधना आहे, पण यांच्या त्या मूर्ती केल्या आणि त्यावर ब्राह्मणे लिहिली. खरं म्हणजे ऋग्वेदात अस्तित्वातच नाही आज, आणि ब्राह्मणे नावाच्या पोथ्या लिहिल्या. त्या ब्राह्मणे नावाच्या पोथ्यांमध्ये हे कर्मकांड घुसवलं आणि चातुर्वर्ण्य पुरुष सूक्त घुसवलं, आणि ते आपण मानतो, मोठे मोठे मानतात आणि खोडून काढत नाही याच्यामध्ये. तर आपण याच्यामध्ये आज जी साधनं उपलब्ध होतात त्याच्यामध्ये याच्या पुढे गेलेलं पाहिजे. आणि पुरुष सूक्त, संस्कृत, हे संस्कृत अलीकडची, मी माझ्या पुस्तकामध्ये, माझ्या ग्रंथांमध्ये मांडलेलं आहे सगळं, पुराव्यानिशी मांडलं आहे, कोणी खोडून काढलेलं नाही, पुराव्यानिशी मांडलेलं आहे. वाचलंय मामा या गोष्टी. हा.
तर यामध्ये थोडक्यामध्ये असं सांगायचं की खूप प्रचंड गैरसमज आहे आणि मोठे मोठे विद्वान आणि त्यांना मोठे विद्वान समजतो, परंतु ते त्यांचा हिडन अजेंडा असतो की ब्राह्मणांकडून गौरव व्हावा, आपला ब्राह्मणी वर्तमानपत्रात आपल्याला प्रसिद्धी मिळावी. तर हे प्रसिद्धी मिळाली की असं समजावं की हा आपला नाही. ज्यांना ही अशी प्रसिद्धी मिळाली, नवीन मापदंड तुम्ही सांगितलं, मी नाही सांगितला, बाबासाहेबांनीच सांगितला की हे प्रसिद्धी मिळाली की असं समजावं की तो आपला नाही, पण त्याचा राग करू नये, त्याचा राग करू नये. कांशीरामजी असं म्हणतात की जे चमचे आहेत चमच्यांशी भांडू नका, चमच्यांशी हातामध्ये आहेत त्या हाताशी भांडू, हा त्या हातावर दणका द्या. अरे माकडांना कळतं हो, तुम्ही दगड मारला माकडाला तर दगडाशी भांडत नाही माकड, बरोबर, ज्यांनी दगड मारला त्याच्यावर दात विचकतो, पण हा माणूस मात्र तसं नाही करत, हा माणूस मात्र चमच्याशीच भांडतो. तर आणि चमचे हे संघटन, बहुजन संघटन कमजोर करतात, पण तरी त्यांच्याशी भांडू नका. ज्या हातात तो चमचा आहे त्या हातावर दणका द्या, चमचा खाली पडेल ना तुमच्याही उपयोगात येईल. तर हा इशारा आपण पाळला नाही आणि अनेकदा अनवधानाने, कारण माझ्यासह सगळ्यांचं शिक्षण मनुवादी भट्टीत तयार झालेलं आहे, तर कळत न कळत आमच्यामध्ये मनुवाद येतो आणि ज्यांना गंधच नाही फुले शाहू आंबेडकरी विचारांचा त्यांच्यात तर मनुवादच आहे की किती फुले शाहू आंबेडकरांचा जय जयकार करतील तरी त्यांना राष्ट्रवाद माहित नाही, राष्ट्रभक्ती माहित नाही, भक्तीत आणि वृत्तीत फरक काय आहे हे माहिती नाही, अनेक प्रकारचं. आज आपल्याला साधं ते पेशवाईकरण कसं करतात, तर सोशल डिस्टन्स आपल्याला म्हणतो. कोरोनामध्ये सोशल डिस्टन्स कशाला, फिजिकल डिस्टन्स आहे ते. आम्ही पंतप्रधान म्हणतो म्हणजे पेशवाईकरण, प्रधानमंत्री तर पंतप्रधान करून टाकतो, आमदार खासदार हे मनुवाद, हे अशा तऱ्हेचं ते कळत न कळत करतात. आणि याच्यावर आक्षेप घेणारे जे असतात त्यांचं पेपरमध्ये नाव येत नाही, ते विचार पेपरमध्ये मीडियामध्ये कुठल्याही येत नाहीत. आणि ते बहुजनांचे पेपर, कारण त्यांना पेपर चालवायचा आहे, त्यांना जाहिराती पाहिजे आहेत, आणि म्हणून आपणही त्यांच्यावर असा दबाव लिहू नये. बहुजनांची जी वर्तमानपत्र आहेत ते चालतायत, चालू द्या, पुढे मागे ते आपलेच आहेत, तर त्या चमच्यांशी भांडू नका. तर हा, आणि म्हणून तुमचा जो प्रश्न होता की हे स्वतंत्र मतदारसंघ आणि क्षत्रियत्व वगैरे वगैरे हे सगळं अज्ञान आहे, अलीकडचं आहे, कोणी नाकारत नाही. कारण चमची इतिहासकारी जे सरकार दरबारी ते सगळे अशा तऱ्हेनं गुलाम आहेत, लाचार आहेत, आणि म्हणून ते साहित्य संमेलन असोत त्यांचे की काही असो, ते तर फुले शाहू आंबेडकरांचं नाव घेतील पण विचार मात्र मनूचाच असतो, कळत न कळत. आणि म्हणून मराठा वर्ग जो आहे तो स्वतःला क्षत्रिय समजतो, कुणबी म्हणायला तयार नाही. वास्तविक कुणबी म्हणजे शेतकरी, आणि या शेतीला जे संबंधित आहेत त्या सगळ्या जाती ज्या आहेत त्या कुणब्यांमधूनच किंवा यांच्या संबंधित शेती संबंधित त्यांचा व्यवसाय आहे. पूर्वी आपण सगळे एक होतो, अस्पृश्यता ही नव्हती, आणि हे सगळे पुरावे आहेत आणि मी पुस्तकांमध्ये ग्रंथांमध्ये माझ्या मांडलेले आहेत. तर अशा रीतीनं, आणि पुन्हा एक लक्षात ठेवा की 1920 नंतर राजकारण बदललं, कारण महात्मा गांधींकडे काँग्रेसचे नेतृत्व आलं. पण आपल्यालाही माहिती नाही स्वराज्य चळवळ आणि स्वातंत्र्य चळवळ यामध्ये फरक आहे, हे किती लोकांना माहित आहे. मी माझ्या ग्रंथामध्ये ते लिहिलंही आहे काही लेखांमध्ये की स्वराज्य चळवळ म्हणजे पेशवाई आणायची. जे काँग्रेसमधला ब्राह्मण असो की बीजेपीतला असो की कोणताही, त्यांना स्वराज्य पाहिजे, त्यांना स्वातंत्र्य नको होतं. परंतु त्यांना एक लक्षात ठेवा की कुठल्याही चळवळीला बळ यावं यासाठी बहुजन समाजाचीच गरज असते. कुठल्याही आंदोलनाला बळ येण्यासाठी, ते प्रभावी होण्यासाठी बहुजन समाजाची गरज असते. म्हणून मी लेखही लिहिला की मरायला आणि मारायला बहुजन आणि चरायला भट ब्राह्मण. तर हे असंच असतं. आणि म्हणून काँग्रेसची चळवळ त्याला काही जोर नव्हता सुरुवातीला, पण 1942 मध्ये
चले जाऊचं आंदोलन झालं आणि बहुजन समाज त्यांच्या लक्षात आलं की बहुजन समाज त्याच्यामध्ये सामील झालं आणि ती स्वातंत्र्य चळवळ बनली. परंतु आता पुन्हा ती स्वराज्य चळवळच बनली. काँग्रेस, कारण बाबासाहेब आंबेडकरांसारखे किंवा इतर असे पंजाबराव देशमुखांसारखे किंवा असे महापुरुष राहिले नाहीत आणि मग यांना मोकळे यांना आणि मग त्यांनी स्वातंत्र्य चळवळीचं स्वराज्य चळवळ केलेली आपल्याला दिसून येते. तर अशा रीतीचं हे राजकारण आहे. राजकारण सतत चालू आहे बहुजन समाजाला घेऊन आणि मी आभार व्यक्त करतो मामनचे की त्यांनी आम्हाला वेळ दिला. 1 तासापेक्षा जास्त वेळ झाला. थोडस मांडायचं बोला. हो. तर त्यानंतर घटना समिती आहे, घटना सभा आहे, त्याच्यात मध्ये 306 सभासद होते आणि त्याच्यात मधून मसुदा समिती आणि त्यामध्ये बाबासाहेब आंबेडकरांच्या अध्यक्षतेखाली मसुदा समिती झाली तयार. तर हे आम्हाला लक्षात ठेवायचं आहे. आणि बाबासाहेबांवर अनेक प्रकारचे दबाव होते. तर ते स्वतंत्र, त्यांना जर स्वातंत्र्य असतं तर घटना वेगळ्या प्रकारची झाली असती. तर परंतु त्यांना त्या याच्यातून कामं करायची होती. आणि 340 कलम तर हे पंजाबराव देशमुखांनी लक्षात आणलं की एसटी एसटी पेक्षा सारखंच स्थिती इतरही समाजाची आहे. इतरही समाजाची मोठी संख्या तशाच गरिबीत राहत आहेत आणि त्यांच्या आग्रहामुळे 340 कलम आलं. बाबासाहेबांचा त्याच्यामध्ये संमती मिळाली आणि नंतर मंडल आयोगाने जी आकडेवारी प्रसिद्ध केली ती आकडेवारी मी या पुस्तकामध्ये भयानक दिलेली आहे. आणि त्यामध्ये शाहू महाराज ग्रंथामध्ये पेज 58 मध्ये मी आकडेवारी जी दिली आहे. त्यामध्ये हे आकडेवारी जर पाहिली तर शासन प्रशासनामध्ये बहुजनांचं प्रतिनिधित्व किती आहे, शासन प्रशासनामध्ये बहुजनांचं प्रतिनिधित्व किती आहे हे आपल्याला थोडक्यामध्ये मी सांगतो की बहुजनांचं प्रतिनिधित्व, तर बहुजनांच्या 3 शाखा, प्रशासनाच्या 3 शाखा, कायदेकारी, कार्यकारी आणि न्याय संस्था. तर कायदेकारी शाखेमध्ये जिथं ब्राह्मणांची संख्या म्हणजे जे निवडून गेलेले प्रतिनिधी आहेत त्यामध्ये 1952 मध्ये 499 होते एकूण संख्या, एकूण खासदार. त्यापैकी 499 मधून लोकसंख्येच्या प्रमाणात जर पाहिले तर 17 ब्राह्मण पाहिजेत, 173 होते. नेहरूच्या मंत्रिमंडळात अर्ध्यापेक्षा जास्त ब्राह्मणच असत. हे आपल्याला 173, 230, 210, 192, 178, 136, 190, 1980 मध्ये 190 होते. तर हे सगळी आकडेवारी आहे. राज्यसभेतही अवस्था होती. आणि ही प्रतिनिधित्व, आणखी एक आकडा भयानक आहे की मी जे सांगितलं की मोदी असो की शहा असो की भागवत असो, हे छाया आहेत, परछाया आहेत. आपण सावल्यांनाच झोडपतो. खरा मेंदू ब्युरोक्रसीत आहे. आणि त्यामध्ये आपल्याला ही मंडल आयोगाची आकडेवारी आहे. तर प्रधानमंत्री, राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती 1989 मध्ये हे सगळे ब्राह्मण होते, 100% ब्राह्मणांचा. नंतर IAS ऑफिसर्स 1984 मध्ये IAS ऑफिसर्स ही एकूण संख्या 3,800 होती. त्यापैकी 133 ब्राह्मण असावेत, पण ते 2,500 होते. हे क्रीम आहे, हे राज्य चालवतात. जो कायदा पास होतो तो कायदा एखादा अधिकारी त्याचा मसुदा तयार करतो आणि जसाच्या तसाच
लोकसभेमध्ये आणि राज्यसभेमध्ये तो कायदा पास होतो. विशेषतः तुरळक सुधारणा केली तर हे अधिकारी जे आहेत हे सगळे आजही आपल्याला दिसेल की हीच संख्या आहे. तर हे कायदेकारी झालं. IPS ऑफिसर्स, कलेक्टर्स, न्यायमूर्ती, आपलं कुलगुरू वगैरे वगैरे मोठ्या पोस्ट ज्या आहेत, मुख्य पोस्ट. मग बाकीचं खालचं कोणी असलं तरी तो जर विरुद्ध केला तरी टिकत नाही. मग नोकरीत विरुद्ध गेला तर नोकरीत टिकत नाही. आणि अशा तऱ्हेने एक कायदेकारी शाखा. कायद्याबद्दलही मी या सन्मार्ग ग्रंथामध्ये लिहिलेलं आहे. आणि PB सावंतांचं भाषण, BB सावंतांचं कायद्यांचं राज्य हे आलं. आता न्याय शाखा, कार्यकारी शाखेचं सांगितलं, कायदेकारी शाखेचं सांगितलं, IAS IPS वगैरे अधिकारी जे आहेत हे सगळं आपल्याला दिसेल. आणि कारण ते प्रामाणिकपणे त्यांचं म्हणजे ED असो की काय प्रामाणिकपणे काम करतात, तेच सुचवतात, ज्यांना काही गरज नाही. आणि आपण फक्त मोदी आणि शहाला झोडपतो किंवा भागवतला झोडपतो. मुख्य जे आहे ते हे आहे. आणि हे आपल्या लक्षात आलं पाहिजे की हे राज्य चालवतात. आणि हे तुम्ही सुरुवातीला सांगितलं. न्याय शाखेमध्ये जेव्हा मंडल आयोगाच्या रिपोर्ट प्रमाणे 18 ब्राह्मणापैकी 18 जे न्याय शाखेमध्ये जे आहेत ते 36 ब्राह्मण न्यायमूर्ती होते. त्यामध्ये 1983 मध्ये त्या हायकोर्टामध्ये त्यापैकी 18 ब्राह्मण हे ब्राह्मण होते. तर अशा तऱ्हेनं 50% म्हणजे जिथे एक असावं त्याच्यामध्ये अर्धी 50% हे आपल्याला दिसतील. आणखी एक सांगतो की मराठा समाजाचा आजपर्यंत सुप्रीम कोर्टाचा न्यायाधीश म्हणून फक्त एकच झाला आणि ते PB सावंत, जे माझ्या मध्ययुगीन भारताच्या इतिहासामध्ये ज्यांनी केस लढवली होती. त्यापूर्वी कोणी मराठा झाला नाही ना आजही कोणी मराठा नाही आहे. सर्वोच्च न्यायालयामध्ये आजही कोणी मराठा न्यायाधीश नाही. हे प्रतिनिधित्व शाहू महाराजांना अपेक्षित होतं. आणि ह्या प्रतिनिधित्वासाठी आपल्याला हा लढा देणं आवश्यक आहे. आणि शासनकर्ती जमात बना म्हणून साहेबांनी सांगितलेलं होतं, बाबासाहेबांनी. तर शासनकर्ती जमात म्हणजे कायदेकारी, कार्यकारी आणि न्याय शाखा यामध्ये बहुजन जेव्हा प्रतिनिधित्व मिळेल तेव्हा तुमच्या हातामध्ये कमान येईल. आणि म्हणून आता 119 वर्ष झालेत आरक्षणाला, पण अजूनही आपण आरक्षणच मागतो. मागणेवाला समाज आज आपण आता तो देणेवाला समाज बनण्यासाठी हे बामशेफचं कार्य हे खरोखरच प्रशंसनीय आहे. आणि या दृष्टीनं देणेवाला समाज बनण्यासाठी कायदेकारी, न्याय शाखा आणि कार्यकारी शाखा यामध्ये आपलं वर्चस्व, आपलं प्रतिनिधित्व मागणं हे आवश्यक आहे. आणि ते आपल्याला मागण्यासाठी कटिबद्ध राहिलं पाहिजे. आणखी एक सांगतो, आणखी एक शेवटचा मुद्दा महत्वाचा आहे की प्रतिनिधी, आपली लोकशाही जगात मोठी आहे वगैरे ह्या सगळ्यात थोता नाही, थापा आहेत. आपण जे आमदार खासदार निवडून देतो तर लोक यांची दुटप्पी आहे, ती दुटप्पी अपवाद आहेत, दुटप्पी निष्ठा आहे. म्हणजे लोकांना सांगतील, लोक का निवडून देतात, हा आपला नातेवाईक आहे, हा आपल्या जवळचा आहे, आपला भाऊ आहे, आपला जावई आहे, आपला मुलगा आहे म्हणून लोक निवडून देतात. पण ते लोक कोणत्या पक्षाशी निगडित आहे, तो त्याच्या पक्षाचा विचार कोणता आहे हा विचारच करत नाही लोक. कारण आपण ते शिकवलंच नाही. मोठे मोठे विद्वान हे विचारच करत नाहीत की आपण त्यांना काय. अमेरिकेत असं होत नाही. अमेरिकेमध्ये, मी अमेरिकेच्या इतिहासामध्ये थोडक्यात सांगतो की मॅकेन हा 5 वर्ष टॉर्चर केलं व्हिएतनाममध्ये. आणि 71 वर्षाचा गोरा, 80% गोऱ्याचं मतदान, तरीही एवढा त्याग असूनही तो त्याग पाहिला नाही. तर अमेरिकनांनी ओबामाला निवडून दिलं. ओबामा सविस्तर मी माझ्या ग्रंथात लिहिलाय. ओबामाला का निवडून दिलं, तर राज्य चालवण्यासाठी कोणाचा विचार चांगला आहे, माणूस किती चांगला आहे नाही,
राज्य चालवणं ही सक्षम असा मतदार अजून आपण तयार केलेला आहे. विद्वानही आपलेले आहेत ते मनुवादी, मनुरुग्ण म्हणतो तिला, मनुरुग्ण म्हणतो. विद्यापीठातून मनुरुग्ण तयार होतात. तर अशा आणि माफ करा की आपण बाबासाहेबांचं नाव घेतो, परंतु बाबासाहेबांना अपेक्षित व्यक्तिनिष्ठा नव्हती. आपण शिवाजीचं नाव घेतो, व्यक्तिनिष्ठ बनतो. शिवाजी का शिकवतात तर चातुर्वर्ण्य मजबूत करण्यासाठी आणि मुस्लिम द्वेष वाढवण्यासाठी आणि हिंसा शिकवण्यासाठी हे आपल्याला दिसते. विद्येकडे कल नाही. तर ह्या दृष्टीनं शाहू महाराज असोत, शिवाजी महाराज असोत, महात्मा फुले असोत किंवा बाबासाहेब आंबेडकर असोत, ह्या व्यक्ती राहिल्या नाहीत. हा विचार बनलेला आहे आणि हा विचार एकच आहे की अन्यायाविरुद्ध संघर्ष. बरोबर. आणि आपण अजूनही व्यक्तिनिष्ठच आहोत. माझा भाऊ आहे, माझी ओळख आहे, माझा फोटो आहे त्याच्यासमोर, ही व्यक्तिनिष्ठा ही आपल्याला सोडली पाहिजे. आणि विचारनिष्ठा हे तेव्हा खरी लोकशाही नांदेल. आणि यासाठी आपल्याला आपलं प्रतिनिधित्व आणि आपली पिढी ज्या घडवतात त्या मनुवाद्याच्या, बहुजनांच्या पिढ्या, तरुणांच्या पिढ्या, बालकांच्या पिढ्या सगळ्या मनुवाद्यांच्या हातात आहेत. शिक्षण त्यांच्या हातात आहे आणि हे सगळं प्रशासनही त्यांच्या हातात आहे. हे बदलवणं आवश्यक आहे. तरच फुले शाहू आंबेडकरांचा विचार सर्वप्रथम सर्वदूर पोहोचेल. आणि त्यासाठी ज्या आपल्या हाती काय आहे, प्रसार माध्यम तर आहेत आपल्या हाती, हे मीडिया तर आपल्या हाती नाही आहे तेवढ्या प्रमाणात, पण जास्तीत जास्त पुस्तकांचं महत्व कधीही कमी होणार नाही. आणि बामसेफनी ते ओळखलंय. तर जास्तीत जास्त प्रचार माध्यम आणि पुस्तकं बहुजनांपर्यंत जातील तितका हा समाज बदलेल, नक्की बदलणार आहे. बरोबर. कारण मनुवादी ब्राह्मणाचं ते काही एवढे बुद्धिमान नाहीत, परंतु आपणच त्या विद्येकडे लक्ष दिलं नाही. आणि त्यामुळे हे आपल्याला हे चिकित्सा केलं पाहिजे. आणि म्हणून सांगतो की आपण कुठल्याही गोष्टीवर, कोणीही असो, जवळचा असो की दूरचा असो, विश्वास ठेवू नका. त्यावर विचार करा. हे खरं आहे का, हे बरोबर आहे का, आपला माणूस असेल, आपला भाऊ असेल, मामा देशमुखही असेल, तर हे बरोबर आहे का, ह्यावर आपण विचार केला पाहिजे. आणि त्या दृष्टीनं, कारण असं की विश्वास ठेवल्यानं विकार वाढतो आणि विचार केल्यानं विकास होतो. म्हणून विचार करा. जय जिजाऊ, जय भीम. धन्यवाद मामा. आपण खूपच सूचक असं, म्हणजे आताच्या काळामध्ये डिजिटल इंडियामध्ये जे काय फेक न्यूज देखील पसरवतात, व्हॉट्सअपच्या माध्यमातून असेल, फेसबुकच्या माध्यमातून असेल, ट्विटरच्या माध्यमातून असेल, तर याला देखील आळा कसा घालावा. विश्वास ठेवू नका. भले आपल्या त्या व्हॉट्सअपच्या फॅमिली ग्रुपमधून देखील कोणी जर मेसेज केलेला आहे त्यावरती विश्वास ठेवू नका, त्यावरती विचार करा. हे तुम्ही आम्हाला सांगितलं आणि भरपूर इतिहासाची आम्हाला माहिती दिलीत. लवकरच तुमचं पुस्तक देखील येईल. तुम्हाला आमच्याकडून शुभेच्छा आहेत. आणि इतका वेळ जो तुम्ही आम्हाला दिलात त्याबद्दल आम्ही विशेष तुमचा आभार व्यक्त करतो. आणि ही चर्चा आपण इथेच थांबवत आहोत. दर्शकांना विनंती आहे की या संबंध चर्चेवरती तुमचं जर काय मत असेल तर ते आम्हाला कमेंटमध्ये कळवा. मामा देशमुख सरांना जर आणखीन तुम्हाला काय प्रश्न विचारावेसे वाटत असतील, त्यांच्याकडून आणखीन माहिती घ्यावीशी वाटत असेल, तरी आम्हाला कमेंटमध्ये कळवा. आम्ही तुमचे प्रश्न मामांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करू आणि त्यांची उत्तरं तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करू. ही चर्चा आपण इथेच थांबूयात आणि सर्वांचा आभार व्यक्त करतो. इथेच थांबतो. धन्यवाद.